jungle. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बर्न ICU अत्याधुनिक सेवाच्छेदन विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामधील अत्याधुनिक बर्न ICU सोनोग्राफी अत्याधुनिक सेवाच्छेदन विभागाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, नगरसेवक अतहर नायकवडी, सागर वनखंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मिरज शासकीय रुग्णालयात कर्नाटक आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यासाठी चांगली सुविधा देण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीतून अत्याधुनिक यंत्रसामुग्री देण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्याची मदत होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून बर्न झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. तसेच कर्नाटक सीमेवर मिरज गाव असल्यामुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग लगत असल्यामुळे मयत झालेल्या मृतदेह ठेवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणारे शवविच्छेदन गृह करण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. जसं रोजच्या गरजा रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयाची मदत, टंचाई नाही आहे अजून पण टंचाई झालेली टँकर, हे जसं जिल्हा नियोजन करायचं असतं तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, मिरज मेडिकल कॉलेज एक संस्था आहे किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथ आलयासाठी केल्या, ती एक संस्था आहे. या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं. आणि त्यातून सुरेश भाऊ पालकमध्ये असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते. पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला वेटिंग असतं, डॉक्टर लवकर रिपोर्ट आला. तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन बसल्या. आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो. तो इथे होताही पण तो तेवढा प्लेझंट नव्हता. तो पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो. त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमॉर्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणार. या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या. त्याचं उद्घाटन होतं. त्याच्याबरोबरीने आणखी काय लागणार आहे त्याची यादी करा. नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं. फ्रेश निधी येईल तेही आम्ही सांगितलेलं. सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवरतात. तर प्रस्ताव दिला आहे, आम्ही त्याला स्पीडअप करू कारण ती खूप मोठी गरज आहे. बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिटर्न पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे. एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे. कोल्हापूरमध्ये तो खूप स्ट्रेंथन मजबूत झाला आहे. पण यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ. अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणं. आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जे ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला बाहेरून फूड देता येत नाही. पण नातेवाईकांसाठी रोज आणि 1 महिना 2 महिने सातत्याने देता येते. अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का, ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही. इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना मिनिमम फूड मिळेल. अशा खूप गोष्टी करायच्या आहेत. गव्हर्नमेंटचे ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त 8 कोटीला मिळते. कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मंडळाला तर CSRमधून दिली, शापूरवाला फिलिप्सची दिली, तर ते 8-12 ह्या रेंजमध्ये असतं. बरं ठीक आहे.